नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्या आपण स्वागत करतोय। आज आपण आलो चांदेराई या गावामध्ये आणि मित्रांनो चांदेराई ह्या गावामधली आजची ही हापूस आंब्याची बाग तुमच्यासाठी। मित्रांनो आताच्या घडला एप्रिल महिना चालू आहे, आंब्याचा सीझन चालू आहे आणि या आंब्याच्या सीझनमध्ये कोकण वास्तूकडे अशा खूप छान छान आंब्याच्या बागाही आल्या आहेत आणि त्यातली एखादी बाग ही जशी आहे तशी आपण नक्कीच पर्चेस करू शकता। आजच्या या जागेचं क्षेत्रफळ 38 गुंठ्याचं आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पूर्णपणे डांबरी रस्ता टच असलेली आजची प्रॉपर्टी, आजची हापूस आंब्याची बाग। मित्रांनो आपल्या या हापूस आंब्याच्या बागेमध्ये टोटल 31 कलमे आहेत आणि काही आंबे पडलेले आहेत। मित्रांनो इथे बघू शकाल की केवढं मोठं फळ आहे, जबरदस्त। आणि ही सर्व हापूस आंब्याची कलमं आहेत। साधारणपणे 31 हापूस आंब्याच्या बागेमधून एक 100 ते 150 पेटी आंबा आपण निश्चित पूर्ण काढू शकाल। ह्या ठिकाणी फ्रंट साईडला जी ओपन स्पेस आहे ज्यात आपण घर देखील बांधू शकता आणि खरोखर पूर्णपणे 100% प्लॉट हा मातीचा प्लॉट आहे। इथे पाहायला गेला तर फेन्सिंग जे आहे इथे बघू शकाल की पिलर्स म्हणजे आपलं सिमेंटचे पोल आहेत, अशा प्रकारचं फेन्सिंग पूर्ण प्लॉटला करून घेण्यात आलं आहे। आणि सर्व कलमं ती साधारणपणे एक 25 वर्षांहून जुनी आहे, त्यामुळे उत्पन्न हे सुंदर स्वरूपात तुम्हाला नक्की मिळणार आहे आपल्या छोट्यांसाठी। आताच्या घडीला पाहायला गेला तर या प्रॉपर्टीपासून जवळची बाजारपेठ चांदेराई गावची बाजारपेठ आहे, मोजून एक 2 किलोमीटरच्या अंतरावर, जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की भेटू शकतील। मित्रांनो इथे आपण पाहू शकाल की टार रोड टच असलेली आजची प्रॉपर्टी आहे आणि लाईटचं कनेक्शन म्हणाल तर आपण प्लॉटच्या शेजारीच लाईटचा डीपी देखील पाहू शकाल, त्यामुळे लाईटचं कनेक्शन प्लॉटमध्ये उपलब्ध आहे आणि डांबरी असतं तर टच आहे। पाण्यासाठी आपल्याला या प्लॉटमध्ये आपल्या या बागेमध्ये विहीर किंवा बोर याची सोय मात्र नक्की करावी लागेल। आत्ताच्या घडीला कलमं म्हणाल तर सर्व कलमं ही सुंदररित्या बहरलेली आहेत आणि आंब्याचं फळ देखील पाहू शकता की किती छान प्रकारे आपल्या बागेमध्ये तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो ही आहे शेत जमीन, ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी, त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला मी स्पष्ट बोलतो, रत्नागिरी शहरापासून खूप जवळ आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशन जे आहे ते आपल्या प्रॉपर्टीपासून बरोबर एक 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे, अर्थात डीमार्ट इकडनं मधून एक 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावर। आणि एवढ्याच जवळ तुम्हाला जर एवढा मोठा 38 गुंठ्याचा प्लॉट मिळत असेल तर याहून सुंदर काय असू शकतंय। पण ही शेतजमीन असल्या कारणाने ही प्रॉपर्टी परचेस करण्यासाठी तुम्हाला शेतकरी दाखला आवश्यक आहे। आपल्याकडे जर शेतकरी दाखला नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर्स सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल। आणि जर शेतकरी असाल तर कसली वाट बघताय, रत्नागिरी शहराजवळ आपल्या घरासाठी फार्म हाऊससाठी हा आजचा सुंदर प्लॉट, आजची छोटीशी हापूस आंब्याची बाग तुम्हाला नक्कीच मिळत आहे आपल्या बजेटमध्ये। या ठिकाणी पाहू शकाल ही जी फ्रंटला ओपन स्पेस आहे यात आपलं फार्म हाऊस किंवा आपलं घर हे आपण चांगल्या प्रकारे बांधू शकता आणि घराच्या पाठीमागच्या साईडला तुम्हाला समजून येईल की कशा प्रकारे हापूस आंब्याची आमराई ही पसरलेली आहे आणि ज्या सर्व कलमं ही केवढी मोठी अशी समजू शकता। कारण 20 वर्षांहून जुनी, 25 वर्षांहून जुनी असलेली याची ही हापूस आंब्याची कलमं आहेत, ज्यातून उत्पन्न हे भरघोस स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो कोकणामध्ये आपलं हक्काचं घर असणं किंवा एक छोटीशी हापूस आंब्याची बाग असणं किंवा वाडी असणं ही इच्छा आपल्या सर्वांची असते, पण अशा वेळेला छोटीशी जागा ती पण शहराच्या नजदीक मिळणं हे फार कठीण होऊन जात आहे। कारण आत्ताच्या घडीला ज्या बागा उपलब्ध आहेत त्या बऱ्यापैकी मोठ्या असतात आणि किंमत देखील त्यांची भरमसाठ असते। आत्ताच्या घडीला या 38 गुंठा हापूस आंब्याच्या बागेचं, चांदेराई या गावामध्ये हापूस आंब्याच्या बागेचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे 35 लाख रुपये, थोडंफार नक्कीच नेगोशिएबल। मित्रांनो पाठीमागे बघू शकाल की कशा प्रकारे सुंदर हापूस आंब्याची कलमं आहेत ती आपल्या जागेमध्ये उपलब्ध आहेत, यातून उत्पन्न आपल्या कुटुंबाला पुरेल किंवा आपल्या मित्रपरिवाराला आपण देऊ शकाल अशा प्रकारे एक 100 ते 150 पेटी आंबा आपण या जागेतून नक्कीच काढू शकाल। डांबरी रस्ता टच आहे, लाईटचं कनेक्शन प्लॉटच्या शेजारी उपलब्ध आहे। पाण्यासाठी मात्र आपल्याला या ठिकाणी विहीर किंवा बोर याची सोय करावी लागेल। घर बांधण्यासाठी ओपन स्पेस देखील प्लॉटच्या समोर उपलब्ध आहे। तुम्हाला मित्रांनो ही छोटीशी हापूस आंब्याची बाग आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल। आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात, आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।